आता इथे सप्तम स्थान आहे. सप्तम स्थानामध्ये चार ग्रह पण बसलेले आहे इथे. तर आपल्याला त्याचा पण विचार करावा लागतो. आणि त्यानंतर हा पहिला जो मुद्दा येतो तो म्हणजे सप्तम सप्तम स्थानाचा. आता इथे 7 नंबरची संख्या आहे सप्तम स्थानात. म्हणजे ही जी रास झाली ही वृषभ रास आहे, सॉरी तुळा रास आहे. म्हणजे इथे जो सप्तमेश आहे, सप्तमेश कशाला म्हणतो आपण, तर सप्तम स्थानामध्ये जी रास आहे त्या राशीचा जो स्वामी आहे त्याला आपण सप्तमेश असं म्हणतो. तर इथे जर बघितलं आपण, इथे आपण अगोदर जर लग्नाचा विचार केला तर पहिले सुरुवात इथून करायची कुंडली बघताना कधी की लग्न कोणतं आहे ते बघायचं. आता इथं मेष लग्न आहे आणि मेष लग्नाचा स्वामी कुठे आहे, कोण आहे, तर तो मंगळ आहे. आणि मंगळ कुठे बसलेला आहे, तर सप्तम स्थानात बसलेला आहे. आता दुसरा भाग, दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे इथे सप्तमेश कोण आहे. आता इथे जी आहे इत्यामध्ये तुळा रास आहे आणि तुळा राशीचा जो स्वामी असतो तो शुक्र आहे. आणि म्हणजे याचा अर्थ सप्तमेश इथे काय आहे, तर शुक्र आहे. आणि तो शुक्र कुठं बसलेला आहे, तर सप्तम स्थानामध्येच बसलेला आहे. त्याचबरोबर तो मंगळासोबत आहे, त्यानंतर तिची बुधासोबत युती आहे, त्यानंतर हर्षल सोबत युती आहे. तर असे हे सप्तम स्थानाचं आपण इथे वर्णन करू शकतो. तर आपण बघतानी अति कुंडली बघतानी पहिले लग्न बघायचं, लग्न कोण आहे, तर लग्न इथे मेष लग्न आहे आणि मेष लग्नेचा लग्नेश कोण आहे, म्हणजे लग्न स्थानात जी रास असते त्या राशीच्या स्वामीला आपण लग्नेश असं म्हणतो. तर इथे लग्नेश कोण येतं, तर इथे लग्नेश मंगळ येतो. त्यानंतर सप्तमेश कोण आहे, तर सप्तमेश इथं काय आहे, शुक्र आहे. त्यानंतर मग बघायचं आपण लग्न मेष आहे, लग्नेश लग्नेश कोण आहे, मंगळ आहे. आणि मंगळाची दृष्टी लग्नेशावर पण आहे बघा. इथे मंगळाची 7वी दृष्टी लग्नेशावर येते. इथे शुक्राची दृष्टी पण लग्नेशावर येते. हर्षलची 7वी दृष्टी पण लग्नेशावर येते. त्यानंतर बुधाची 7वी दृष्टी पण हे लग्नेशावर येते. आता त्यानंतर जर सप्तम स्थान बघितलं आपण, तर सप्तम स्थानामध्ये हर्षल आहे. आणि हर्षल हा पाप ग्रह आहे, म्हणजे त्रासदायक ग्रह आहे. हर्षल हा त्रासदायक ग्रह आहे, पाप ग्रह आहे. म्हणजे इथं निश्चितच वैवाहिक सुखामध्ये कमतरता मिळेल आपल्याला. त्यानंतर दुसरा जो पाप ग्रह येतो तो म्हणजे मंगळ. हा सप्तम स्थानामध्ये मंगळ बसलेला असल्यामुळे इथे पण हे सप्तम स्थान बिघडलेलं आहे. त्यानंतर दुसरा जो ग्रह आहे तो बुध आहे. आणि बुध हे कोण आहे, तर या कुंडलीतला तो षष्ठेश आहे. म्हणजे अर्थातच हा भाव, षष्ठ भाव हा त्रासदायक भाव आहे. इथून जातकाला हा त्रास देतानीच आपल्याला बघायला मिळतो. त्यामुळे बुध हा षष्ठेश आहे आणि तो सप्तम स्थानात बसलेला आहे. त्यामुळे हे टोटली सप्तम स्थान हे बिघडलेलं आहे. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो का इथे पापग्रह पण आहे आणि सप्तम स्थान पण बिघडलेलं आहे. त्यामुळे या पत्रिकेमधील जातकाला वैवाहिक सुख हे कमी मिळेल. आता त्यानंतर जर आपण बघितलं सप्तमावर दृष्टी, आता हे सप्तम स्थान आहे. या सप्तम स्थानाचा जो मालक आहे तो शुक्र आहे आणि तो सप्तम स्थानातच बसलेला आहे. आता इथे शनीची 3री दृष्टी बघा सप्तमावर जाते. शनी पंचम स्थानात आहे आणि पंचम स्थानातून 1 2 3 म्हणजे 3री दृष्टी शनीची ही सप्तमावर जाते, म्हणजे शुक्रावर जाते. त्यामुळे पण हे सप्तम स्थान बिघडलेलं आहे. आणि शनीची जी दृष्टी एखाद्या ग्रहावर जाते, तर शनी हा पापग्रह आहे आणि तो त्या ग्रहाला बिघडवतो. म्हणजे तिथं त्या फळामध्ये कुठे ना कुठे कमी आपल्याला होताना दिसते. त्यामुळे आपण म्हणू शकतो यातील म्हणजे पॉइंट जर काढले आपण, तर सप्तम स्थान टोटली बिघडलेलं आहे. कारण दोन दोन नाही 3 पापग्रह सप्तम स्थानात आहे. हर्षल हा एक पापग्रह आहे. तो त्यानंतर बुध जो आहे तो या कुंडलीचा षष्ठेश आहे. आणि मंगळ आहे, तो मंगळ हा पण पापग्रह आहे. मग या
तिन्ही पापग्रहामुळे इथलं सप्तम स्थान बिघडलेलं आहे आणि सप्तमेश हा शुक्र पण इथं सप्तम स्थानातच आहे. त्यामुळे हे टोटली बिघडलेलं आहे. आणि त्यानंतर शनीची तिसरी दृष्टी ही सप्तमावर येते, सप्तम स्थानावर येते. त्यामुळे शनीमुळे हे सप्तम स्थान आणखीनच बिघडलेलं आहे. त्यामुळे आपण सांगू शकतो की सप्तमेश जर सप्तम स्थान बिघडलेलं जर असेल तर अशा जातकाला त्याच्या वैवाहिक सुखामध्ये आपल्याला कमी बघायला मिळते. त्यानंतर जर आपण विचार केला शुक्राचा, आपण प्रत्येक वेळेस शुक्र बघत असतो विवाहाच्या बाबतीत. तर शुक्र हा तुळ राशीत आहे आणि त्यातल्या त्यात तो विशाखा नक्षत्रात येताना दिसतो इथं. 29 डिग्री जर बघितलं आपण तर ते विशाखा नक्षत्रात येतं. त्यामुळे शुक्र पण इथं त्रासदायक आहे आणि शुक्राची हर्षल बरोबर युती आहे ती चांगली नाहीये. त्यानंतर शुक्र आणि मंगळ यांची पण युती आहे. त्यामुळे शुक्र इथं कम्प्लिटली बिघडलेला आहे. त्यामुळे आपण सांगू शकतो की या जातकाला वैवाहिक सुखामध्ये खूप कमतरता येईल आणि त्याला पाहिजे तसं वैवाहिक सुख हे भेटू शकणार नाही, कारण इथे सप्तम स्थान टोटली बिघडलेलं आहे.